आपल्या आयुष्यातल्या 3 सर्वात महत्त्वाच्या ज्या चुका एक ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत, त्या म्हणजे की आपण गरजेपेक्षा जास्ती महागडं घर घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझं पॅकेज से 10-20-30 लॅक्सचं आहे, पण मी घर घेतोय 1.5 करोडचं, ज्यातनं माझी सॅलरी जर फॉर एक्झाम्पल 1 लाख असेल, तर माझं 70,000 ई-एम-आयच जातो. एक लक्षात घ्या, तुमच्या सॅलरीच्या मॅक्सिमम 40% पेक्षा जास्ती ई-एम-आय असता कामा नये. तर जेणेकरून तुमच्या एक्सपेन्स रेशो जो आहे तो मॅनेज होईल. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सेकंड जी मिस्टेक आहे ती म्हणजे बाईंग एक्सपेन्सिव्ह कार्स. तर आपली गाडी किती लाखाची असायला हवी? माझं पॅकेज जर साधारणतः 30 लॅक्सचं असेल, तर माझी कार ही मॅक्सिमम 50% ऑफ माय ॲन्युअल इन्कम म्हणजे 15 लाखाच्या पुढे माझी कार असायला नको. कारण जर आपण त्याच्यापेक्षा जास्ती महागडी कार घेतोय, तर कुठेतरी आपल्या फायनान्शियल लाईफवरती किंवा तुमच्या सेव्हिंग्सवरती त्याचा रॉंग इम्पॅक्ट होतो, जेणेकरून तुमच्या पुढच्या गोल प्लॅनिंगला त्याचा बॅड इम्पॅक्ट होऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा विषय की आज एक क्रेज आहे, की आपण फिजिकल गोष्टींमागे इतकं लागलोय, की अरे बाबा माझी सॅलरी प्रॉपर 50,000 1 लाख नाही, मी iPhone 1.5 लाखाचा फोन घ्यायची माझी खरंच मला गरज आहे का? तुम्ही जरूर घ्या, पण तुमचं इन्कम त्या लेव्हलचा आधी बनवा आणि नंतर तो कॉस्टली फोन घ्या. म्हणजे तुम्हाला तो तुमच्या बिझनेससाठी पण वापरता येईल आणि ती तुम्हाला डिझर्व्ह होईल ती गोष्ट. अदरवाईज म्हणजे आता रिसेंटली मी एका एक्झाममध्ये एक्झाम्पल असं हे आलं, की सॅलरी आहे 25,000 आणि त्यांनी त्यातल्यात म्हणजे त्याचा iPhoneचा ई-एम-आय 5,000चा चालला होता आणि 1.5 लाखाचा iPhone त्याने घेतलेला खरंच काय गरज आहे? आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या तिन्ही ज्या स्टेप्स सांगितल्या, ह्या कॉमन मिस्टेक्स आहे, ज्या आपल्या फायनान्सेसवरती बॅडली इम्पॅक्ट करतात. थँक यू.